गर्दी आहेच रे. मला वाटतं लेट आला मग गर्दी कमी असणार, पण गर्दी आहे. गॅस फास्ट केला आणि आपली कढी रेडी झाली बघा. एकदम सगळ्यात सोपी रेसिपी कुठली असेल तर कढी. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गाडीची सर्व्हिसिंग होती ती आज केलेली आहे आणि काल खास करून मुलांना आम्ही त्यांचे काही नोटबुक्स होते, काही स्टेशनरी घ्यायची होती ते घेतलेले आहेत. आता शॉपिंग झाली ती म्हणजे पावसाळ्यासाठी जे काय मला कडधान्य घ्यायचे असतात किंवा शॉपिंग असते पावसाळ्याची, आपण प्रत्येकजण करत असतो. ते मी घरात चालले, आमचे डीमार्ट इकडे बाजूला जवळ आहे डीमार्ट तिथे, तर तिथे जाऊन शॉपिंग करूया आणि त्यानंतर मग हा व्हिडिओ असणार आहे कंटिन्यू. आणि पावसाळ्यात खूप नंतर रिप असते त्यावेळेस बाहेर पडावं असं वाटत नाही, मग त्यावेळेस सगळं सामान भरलेलं असलं की बरं. तर चला जाऊया बघायला कसं काय असणार आहे शॉपिंग. हा, गावाला जसं भरलं तसं आता इकडे. चलो चॉकलेट खाते, चॉकलेट बॉय काय ना तुला आणते ना ती पाऊच पाहिजे. पाऊच आणतो पाऊच आणि ऑर्डर पाहिजे ना तुम्हाला. हा, तो तर पैसा पाहिजे तुला, ते नाही घ्यायचे, चांगलं काहीतरी घ्यायचं. पोचलोय डीमार्टच्या परिसरात आणि रात्रीच्या वेळेस पण गर्दी आहे. वाजलेत 9. आतमध्ये पण गर्दी असणार. आणि वर्षाला इकडे ट्रॉली घ्यायला इथे मला वाटतं बॅग वगैरे घेत असेल. लॉक करावं लागतं ना बॅग. लॉक करून घेतली बॅग. चला, दुपारच्या वेळेस तर तुम्ही बघा ना किती गर्दी असते. आता विकेंडला तर बघा किती खूप गर्दी असणार आहे. आमच्याकडे सगळ्यात हे मोठं पनवेलचं डीमार्ट आहे. गर्दी आहेच रे. मला वाटतं लेट आला मग गर्दी कमी असणार, पण गर्दी आहे. हां, इथूनच सुरुवात झाली. काहीतरी घेऊया बिस्किट वगैरे. मला आता गावाला जाताना पण न्यायचे आहेत, इथेच घेतो. स्टार्ट झालेले आहे. सगळ्यात पहिलं सेक्शन आहे ते म्हणजे बिस्किटांचं. तर हे ऑल टाईम फेवरेट आमचे. इकडे गावी पण न्यायचं होतं मला. आमची खूप सारी शॉपिंग झालेली आहे. खास करून कडधान्यच घेतले. वरती आलेलो, वरती फर्स्ट फ्लोअरला काउंटर सुरू केले. तर इकडे वर्षा म्हटले काहीतरी कपडे वगैरे बघूया, पण कपडे पसंत नाही आले इकडे. कधी कधी असं होतं. सगळं माझी शॉपिंग झालेली आहे इकडे आणि बिलिंग काउंटर. फायनली शॉपिंग झाले, बिलिंग झाले. 2 ट्रॉल्या म्हणजे असं पिशव्या केल्यात म्हणून 2 ट्रॉल्या झाल्यात ना. एका ट्रॉलीमध्ये सगळं बसलेलं. पण वाजले आम्हाला किती बघा, 10:30. आलेलो 9:15 वाजता. 10:30 वाजले. 1 तास गेला तरी पटापट केला आम्ही. तर कधी कधी वरती आम्ही सेकंड फ्लोअरला गेलो तर आणखी उशीर झाला असता. तिकडे गेलोच नाही आणि फर्स्ट फ्लोअरलाच थांबलो. आणि खाली स्टेशन आपल्याला म्हणजे ग्रोसरीमध्ये जास्त टाइम गेला आम्हाला. गाडी बेसमेंटला लावले. इकडे पार्किंगचा एरिया पूर्ण खाली. एक टायमाला अन्नास म्हणजे आपला भाऊ जीवराज पण काम करायचं इकडे. तसे इंटरव्ह्यू इकडे झालेले. सगळे मेमरीज आहेत ते सगळ्या. आणि गाडी इकडे लावली मी एकदम कोपऱ्यात. आलोय घरी आम्ही आणि बॅग सगळ्या ठेवल्या. 2 राऊंड मारायला लागले मला. प्रांजू जेवायची बाकी होती. प्रांजू जेवण झोपला पण आम्हाला आज लेट झालं. 11 वाजले. प्रांजू तू का लेट केला पण? जेवली होती ती संध्याकाळी, पण तिला परत अच्छा जेवली होती संध्याकाळी. तर आज जेवणात आहे सकाळी बनवलेलं मिक्स वटाणे फुगाणे काय काय असतात ते सगळं मिक्स आहे. चवळी मटकी मिक्स आहे. भेंडी, भाकरी, भात, चटणी गावून आणलेली. आणि हे काय केलं? वांग्याचे काप तव्यातले मसाला मारून. आणि इकडे आंबे गावून आणलेले. दररोज आमचे 2 होत आहेत. 2 टाइम खात असतो. पिकलेत ना सगळे शेवटचे आंबे आणि वरण आहे. तर या जेवण घेऊया. अन्नास पण जेवण झालेलं आहे कारण आम्हाला लेट झालंय. तर या जेवूया. हे आता उद्याला सेट करूया की कधी करूया? उद्यालाच करूया आता. त्या सगळ्याजण जेवायला. आज आम्हाला लेट झालंय. कांदे शिकवून किती किलो घेतीस? किती किलोची गोण होती? 60 किलो ना. अर्धी गोण आम्ही घेतली बघा. 2 मेंबरमध्ये अर्धी केले. 28 किलो पडले आम्हाला. एक गोण घ्यायला काय नाही. आमचा नेहमीचा कांदे बटाटेवाले तिथे पनवेलमधले तिथेच घेतो मी पावसाळ्याच्या अगोदर. आणि पाऊस पण अडवा घेतो. जाताना अडकलो आहे मला. पोरांची मजा आहे, लहान पोरांची. पाऊस काही जणांना हवासा वाटतं तर काही जणांना नको. अरे जोरात झाला खूप.
बाहेर मस्त पाऊस पडायला लागलाय, थंडगार वातावरण झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये बाहेरचा नजारा किती मस्त वाटतंय. त्या साईडला ट्रेन जाते. आला रे आला, पाऊस आला, मोठा मोठा पाऊस आला, पतूला भिजवायला पाऊस आला पतू. तर मंडळी रात्री आम्हाला यायला उशीर झाला. नेक्स्ट डे आहे आणि आता सकाळची वेळ. सामान वगैरे व्यवस्थित लावायचं आहे. तर सकाळी उठल्यानंतर सगळी कामं उरकल्यानंतर आता घरी हे सगळं सामान लावायचं अगोदर. या साईडला फक्त खाली सगळं सामान आहे लावायचं आहे. गावाहून पण आणलेलं काही सामान आहे थोडंसं. आणि आता काही दिवशी आम्ही गेलेलो ना पावसाळ्यात शॉपिंग करायला कॉफर्ट मागा, तिकडचं बांधलं सामान हे व्यवस्थित लावायचं आहे. मला ते गावाला न्यायचं सामान ते पण गावाला न्यायचं, ते वेगळं काढणार आहोत. आज काहीतरी बनतं बेत. किचनमध्ये आलो आहे, काहीतरी बेत बनतोय. आज ठेवलंय जेवणामध्ये भेंडी मसाला आणि कढी कॉम्बिनेशन असं ठेवलंय. टोमॅटोची पेस्ट करायची. हा इकडे आहे शेंगदाण्याचा कूट, आपण तो पण वापरणार थोडासा. या साईडला तयारी होते कढीची. बेसन कढीमध्ये घातलं बेसन, थोडं पाणी ॲड करून फोडणी देऊया. मेथीचे दाणे थोडे, मोहरी, मेथी, मोहरी, जिरा, मिरचीची फोडणी द्यायची. लसूण टाकायचं थोडंसं. थोडीशी हळद, गॅस फास्ट केला आणि आपली कढी रेडी झाली बघा. आता एकदम सगळ्यात सोपी रेसिपी कुठली असेल तर कढी. पहिला देताना फोडणी देताना फास्ट करायचा, नंतर फोडणी देऊन झाला की स्लो करायचा, पाणी एकदाच ॲड करायचं. फायनली ॲड करूया आता मीठ. मंडळी आता आजच्या जेवणामधलं काय आहे बघा मेनू. इकडे आहे भेंडी भरलेली मस्त. आमचं जेवण सुरू होतं इकडे या साईडला वर्षा अन्नातला. आणि मुलं गेलेली आहेत स्कूलमध्ये. आता त्यांना सोडून आलोय आणि त्यानंतर आमचं जेवणाचा टाईम. हा असंच असतं, मुलांचं जेवणाच्या टायमावरती स्कूल आहे, त्यांना सोडून आल्यानंतर आता जेवण होतं. तर त्याला या जेवायला. पाठीमागे सगळं सामान आणलंय, तिथे लावायचं आहे आम्हाला डीमार्टमधून. थोडक्यात तुम्हाला दाखवतो काय काय घेतलं, कारण बऱ्याच जणांची इच्छा असेल की काय घेतलं ते आम्हाला दाखवा. शॉपिंग करायचा पण व्हिडिओ करतो किंवा जातो तिकडे, पण नंतर बघायचं मंडळींना बरंच की काय काय घेतलंय. ते सगळं एक एक सामान काढतोय आम्ही. एकदम पण ओव्हर स्टॉक नाही करून ठेवत, कारण आम्हाला जवळ आहे डीमार्ट आणि रात्रीचं उशिरापर्यंत पण जाऊ शकतो आम्ही. त्यासाठी मग आम्ही थोडकंच भरतो, जे लागेल तेवढा. महिन्यावर 15 दिवस पुरेल तेवढं. जास्त जास्त महिना पण जातो आपल्याला. महिना 2 महिने पण कधी कधी जातो. मेंबर कमी. आता मी गावी गेलो तर कमी राहते माझे मेंबर, कमी होतात ना घरातले. आता इकडे खाऊ वेगळा ठेवलाय. त्याच्या दिवशी घाई झाली होती, कारण खूप गर्दी पण झालेली आणि वरचा काउंटर बंद करायला सुरुवात करत होते. मग आम्ही पटापट गेलो, मग असं पटापट भरलं सगळं सामान. आता इकडे पहिलं कडधान्य वेगळे करूया. हे आहे उडीद डाळ, मूग डाळ, शेंगदाणे, हे मसूर. आता ते गावाला नेतात मला.
अख्खे मसूर, चणे आहेत, मसूर डाळ आहे, इकडे रवा मैदा आहे, हा मैदा इकडे. आता हे झालं, हे मीठ एका साईडला जाते. वॉशरूमसाठी लागणाऱ्या सगळे काही जे गोष्टी आहेत ना हे वेगळं ठेवूया. ते आमचं एक तिथे वॉशबेसिनच्या खाली एक आम्ही कपाट केलेलं तिथे याच्यामध्ये सगळं ठेवायचं. अगरबत्त्या घेतल्यात, ह्या पण बाय वन गेट वन होत्या, अशा आम्ही 4 घेतल्यात, म्हणजे गावाला होती कामाला. बाकीच्या कुठे गेल्या अगरबत्त्या? हा, हे गावाला बऱ्या पडतात त्या. तिकडे काय खाऊ वेगळा काढूया, खावाची पिशवी वेगळी करूया. चकली पोरांना आवडतात शाळेतून आल्यानंतर किंवा टिफिनला वगैरे न्यायला असं तोंडी. पोरांनी चोकोस खोलले. अजून एक मग असे पॅकेट खोलला होता बघ तिकडे. यावेळेस खाऊ कमी, म्हणजे जास्त बिस्किटच आणलेत. हे पण खाऊच आहे. हां, हे बिस्किट आहेत, मारी गोल्ड आणि पार्लेजीवाले. हां, तिकडे ज्या गटल्या दिसतात ना त्या चवळी आहे. तर शेवटची चवळी आता काही काही ऑर्डर करतात माणसं, तर आम्ही त्यांना देतोय. एकच राहिले, 15 किलोच राहिले अजून. आता ह्या महिन्यात जवळजवळ 30 किलो तरी गेली. ते जाईल, संपेल आता. मग यावर्षी नाही, डायरेक्ट पुढच्या वर्षी. तर मग ते 1 वर्षानंतर मिळतं. आमच्याकडे तेवढीमध्ये मिळणारच नाही डायरेक्ट. मग पुढच्या वर्षी फेब्रुवारीच्या टायमाला सुरू होईल. गहू घेतलेत आणि आम्ही शक्यतो ना अशा लूजवाल्याच पिशव्या घेतो. बऱ्याच जण कोणती कमेंट केली तर तुम्ही तेल कुठलं वापरता, तर आम्ही हे तेल वापरतो आणि आम्ही बदलत असतो. कुठलंच तेल असं आता पहिल्या म्हणजे बोलतात ना शरीरासाठी चांगलं नाहीच आहे कुठलंच तेल, पण आपण वापरतो. थोडं थोडं वापरायचं, जेवढं लागतं तेवढं. म्हणजे सनफ्लॉवर ऑइल आहे आम्ही वापरतोय. काही जण शेंगदाणे वापरतात, संद्रीचं नाही. हे संडे वापरतो, कधी जेमिनी वापरतो, वेगळे वापरतो. चहा पावडर आमची ही आहे टाटा. हे टोमॅटो केचप, सॉसेस, बासमती तांदूळ आणले थोडेसे. हे लागतात कधी कधी कोळंबी बिर्याणी, कधी काय पुलाव बिलाव करायला. गहू आहे आणि तिकडे साखर घेतले 5 किलो साखर आणि साखर. तर हे एवढं सामान आहे, बाकी काय लावलंच नाही ना अगोदर, एवढंच आहे. तर हे एवढं सामान घेतलं. आमचं एवढं याचं बजेट किती झालं असेल? 5,500 की 6,000? 5,500 की 6,000? 6,000च्या आसपास आमचं बिल गेलं. तर हा एवढा आपला महिन्याला बजेट असतो, एक 6,000 पर्यंत, 6,500 पर्यंत. हा, आणि ह्यावेळेस आपण म्हणजे जास्त वरती नाही गेलो कुठे. कपडे वगैरे काय घेतले ना ते बराच बिल होतं, तिकडे जास्त बिल होतो. आणि हे काय एक आपण घेतले वस्तू, हे काय डीमार्ट मध्ये नाही घेतले, हे बाहेरून घेतले. तुम्हाला दाखवते खास, म्हणजे हे गावच्या कामाची वस्तू आहे. हे काय बोलतात त्याला? कसं पेटतं? गॅसच बोलतात. काय बोलतात त्याला? छोटा गॅस, मिनी गॅस बाटला. याच्यामध्ये सगळं बर्नर वगैरे सगळं एकामध्येच आहे. हे इकडे फिरवायचं. का घेतलं? इमर्जन्सीसाठी. कारण कधी काय गावाला आमच्याकडे सिलेंडर एकच आहे, तर 2 कार आहेत त्याला. कारण आम्ही स्टार्टिंग एकदा एकच ऑर्डर केला होता. तर हा एक इमर्जन्सीसाठी घेतोय, किंवा कुठे राहणार तरी गेलो तर कामाला येईल. तर हा एक सेफर साईडसाठी नेतो गावाला. तर अशी संपूर्ण शॉपिंग आता हे व्यवस्थित लावून घेऊया. अशा तऱ्हेने मंडळी बघितल्यात हा आपला पूर्ण एक शॉपिंगचा व्हिडिओ. एक तर झालेली मागच्या वेळेस आपली शॉपिंग ती कुठली, रेनकोट आणि बाकीचं सगळं साहित्य करायला गेलेलो. यावेळेस हे झालंय. आता माझं काम इथलं संपलेलं आहे सगळं, म्हणजे पनवेलचं. आता 2 दिवसांनी चलो गावाला आपल्या शेतीची कामं आहेत. सध्या आई वाट बघते, तिकडे जायचं आहे. आणि हे आता परत माझी काय फेरी, मी जाऊन येऊन इकडे तिकडे असतो दोन्ही साईडला. सगळं भरून झालेलं आहे, सगळं कवर बिवर लावून झालेलं आहे. जे काय घ्यायचं होतं, द्यायचं होतं ते सगळं झालेलं आहे. आणि आता बॅक टू आपला विलेज. बरेच जण मला कमेंट करत होते, दादा गावचे व्हिडिओ टाक, पावसाळ्यातले तुझे व्हिडिओ तर वाट बघतोय. तर तुम्ही जास्त तर तुम्हाला प्रतीक्षा करायची गरज नाही, लवकरच येतील. यावेळेस गावातले व्हिडिओ होतील, त्याशिवाय बाहेरचे सुद्धा व्हिडिओ करायचा नक्की प्रयत्न करणार आहे. म्हणजे आता पावसाळ्यातले हा जो सीझन आहे ना, 4 महिने 3 महिने निसर्ग सगळीकडे पाहण्यासारखं झालेला असतो, स्वर्ग झालेला असतो. आणि त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणचे तुम्हाला व्हिडिओज नक्की येतील. मेन म्हणजे आता गाडीवरून प्रवास करून मिळतील, हळूहळू जाणार. म्हणजे काही पावसाळ्यात जास्त ती पावसात पण थोडं रिस्क आहे. तर जसं जमेल तसं तिकडचे व्हिडिओ तुम्हाला येतील. आणि स्टे ट्यून राहा, आपल्या व्हिडिओजला सपोर्ट करत राहा. तुमचा जर आम्हाला सपोर्ट मिळाला तर आणखीन काम करायला हिरू येईल आणि मस्त मस्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. तर आतापर्यंत जसं सपोर्ट करा तसं सपोर्ट करा. आणि या नोटवरती आता हा व्हिडिओ संपवतो आहे. तर मंडळी, आपले व्हिडिओज रेग्युलर बघत असतात तुम्ही मंडळी, त्यासाठी मग हा व्हिडिओ मी शॉपिंगचा केला आहे.
आणि आपले व्हिडिओ बाकी बरेच जण रिलेट करत असतात, त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओ. तुमची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर.